हायला चिठ्ठी कोणासाठी असेल बरं? माझ्यासाठी तर नाही. माझे प्रिय घुगेजी सरपंच. अगं बाबा 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 पांड्या शम्मा आईला सरपंच म्हातारा झाला आता, तरी त्याला गर्लफ्रेंड. च्या आईला तू ढवळावत आला, तुला तर बायको नाही. पण ह्या सरपंचाचा अख्ख्या गावभर दिंडोळा केल्याशिवाय मी राहत नाही शांत. चाल होईल काय व्हायचं, सगळ्या गावात सांगून देतो आता. सरपंचांना ठेवली दुसरी बायको. धांग चिक 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 धांग चिक. हो काय रे भाऊ? आयफोन कधी घेतला रे भाऊ? अरे ते लय दिवस झाले आता. कितीला? सेकंड हँड घेतलाय भाऊ. फोटो बिटो येईल का याच्यात चांगला? येईल ना. इंस्टाला टाक, इंस्टाला स्टोरी टाकू ना. हा ऐक ना, तुला एक सांगायचं होतं. काय? आपल्या गोगे गोगे नाही का आपला सरपंच गोगे, हा हे काय लिहिलंय? प्रेम प्रकरण. माझे प्रिय घुगे जी. हा घुगे जी. गॉगल बिगल. गॉगल ना गॉगल. हा गॉगल ना. ऐक ना, काय? ते लेटर दे इकडं. मला सांग, हा. सरपंचांना बाई पटवली? आयला अरे माझ्या का असं तूच लिहिलंय ते? अरे बाबा त्याच्या फार्म हाऊसच्या तिथं पडेल होती ही चिठ्ठी. हा मग पाहिली मी तिथं. खालच्या आईला फार्म हाऊस आहे ना त्याचं. फार्म हाऊस खालच्या आईला. हा मग त्याच्या बाजूला ती भिताड काथाड. त्याच्या मागे लोक संडासला जातात ठीक का? नाही रे, मग तिकडच पडेल होती. हा पण हे असं लिहिले, याच्यामध्ये काय लिहिले ते 100% अख्खं गाव गोळा करू आपण, तवाच त्याचं सांगत. आता वाचू ना आपण. नाही तेवढंच पाहू दे. त्याच्यामधलं नाही नाही ती सिक्रेट. काय रे भाऊ? पण खरंच पटली असेल बाई सरपंचाला. हा ना रे, इडं आपलं वय होऊन गेलं पाय बरं, तरी बायको भेटा ना त्याला दुसरी. त्याला काम लागते चांगली हा काम. मग मी काय रिकामा आहे काय? मग काय सोम मावली खेचीत नको जाऊ भाऊ? बरं. बोलायला नको लावू, गप्राय मावायला लग्न नाही, हे नाही ते नाही म्हणे. कोणाचं चालू इथं? तू तुझं गायला मध्ये आणतो भाऊ. आणि मग तू म्हणतो का तू कामधंदे करायला लागत? मी का रिकामडा दिसलो काय तुला? आता भाऊ आयला म्हणजे कशाला पोराच्या चांगलं हातात बोलणं, दिली, खोटं बोलणं? पोराच्या हातात दिली दोरी आणि त्यानं सगळ्या गावाला लावली चोरी. अशी गमत नको करी जाऊ सोम. हे बाय म्हणजे मी तुला बुवा चला सांगावा मग सांग. सांगावं नाही. अरे चेष्टा केली तुझी. चेष्टा नाही भाऊ, इगो हार्ट झाला ना माझा. इगो इगो हा, आला इगो. इथं. बस जाऊ दे चिठ्ठी भाऊ. नाही ती गावासमोर वाचेल मी. कायला गाव बरं का तू बिचारा सरपंच चांगला. नाही रे. नाही आणि जर ती चिठ्ठी खोटी निघाली एवढा तुडवल ना सरपंच तुला, शपथ सांगतो भाऊ. कोण ते पाहिल मी, मार खाईल मी, पण ती गावासमोरच. स्वाती वहिनीला सांगितल्याशिवाय मी राहत नाही. बस चला स्वाती आपण वहिनीची ऐक ना, तू नको येऊ. स्वाती वहिनीचं तो भांडण झालं तर मागच्या वेळेस, तुला तर माहिती येतो ना. ऐक ना, ती उभी होती इलेक्शनला. हा मी काय म्हणलो होतो, इलेक्शन मत जितो. हा तर सुगुगी आला निवडून, ती पडली. मी पण मी मतदान केलं तर तिला. तो केलं का नाही? हा खरं सांग, खोटं सांगू? खरं सांगू? खरं सांग. खरं सांगू? हा मतदान केलं का नाही? खरं सांग. नसेल करेल तो, मला माहिती. सरपंच अरे सरपंच आपल्याला दर महिन्याला काही ना काही खायला देतो 500. अरे खाल्यावारी तो गुगे दिला निवडून, तुम्ही आखे रस्ते खाले त्यांना. हा जाऊ दे, त्याची पाय बदनामी कशी इकडे करतो तू आता. इकडे. आणि मेन बदनामी ए, स्वाती वहिनीच करील. मागच्या जाऊ दे दिवाळीला तुझं. 5,500 सरपंचाने दिले तुला. ए, आता ना गे ए, उपकार नव्हते केले त्यांनी. चल असेच प्रत्येक सरपंच पाहिले मी. अडवायचं नाही म्हणजे. हा काय ओ सकू मावशी, बोल ना. सकू मावशी काय रे? तुम्हाला आहे का काय काय ते बॉयफ्रेंड बेफ्रेंड काय? काय बॉयफ्रेंड काय रस? अगं प्रियकर वगैरे. कसा ना प्रे कर? हा कसा ना प्रे कर? राहतोय आता, काय सांगायचं. म्हणजे तुम्हाला असं आहे काय का? बोल राही ना. फोनवर बोलू राहिले म्हणून म्हणलो. हा. अहो गुगेंचं पत्र सापडलं मला, प्रेमपत्र. गुगेंनी ठेवली दुसरी गर्लफ्रेंड कुठंतरी. तो गुगे म्हातारा होई गया आणि त्याने हे बदनामी पहा बरं. कराय ना का तू? माझे प्रिय गुगेजी आहे का नाही? कुठे सापडणे? त्यांच्याच फार्म हाऊसच्या बाजूला होती. हा का? हा हा. मी मागून मग? येत होतो. मग हे पहा ना आता तुला काय म्हणलं? मध्ये काय लिहिले पाहायचं हा, का? पाहिलं. नका कोणाची चिठ्ठी उघडून नाही पाहिजे. नाही, हा. आज सगळ्या गावासमोर ही चिठ्ठी वाचणार आहे मी. कोणाची उघडून बी पाहायची नाही. नाही आणि अंकुश साऱ्या गावासमोर बी हे करणार. गावासमोरच वाचू आपण. तो सरपंच आहे ना. हा मग त्याची बदनामी करायची. हा तुला वाटत नाही का हम्म. त्यांना गावाचं वाटोळं केलं? नाही तर ते जाऊ दे, मजा नको तावळ घाल. तू काय म्हण राहील आता? काय तू न विषय का काय? काय असंच म्हणलं होतं मी, फोन चालू होता ना. काय म्हणलं आता? ते काय मित्र बित्र प्रेम प्रकरण राहत आहे तसं. मला प्रेम ये बाबू. काय रे? ए बाबू, ओ स्वाती वहिनी, काय झालं?
हे काय आहे? अहो अहो हे काय आहे पण हे काय पाहतोय मी म्हणजे हा कपडे म्हणतोय का तू? आयला तुम्ही बी घालते वय असं अरे आज आहे ना आमच्या शाळेचं गेट टुगेदर आहे. हा. तुला माहिती का हा माझ्या शाळेत असताना ना हा एक बॉयफ्रेंड होता तो येणार हा. होता तिथं आज. हा का हा. म्हणून असे त्याला कपडे ना घालून काळा चाल शर्ट लय आवडायचा. अगं बाई मी आज काळ ए बाई, बाई, बाई. हो पण मी तुम्ही बी सांगितलं हम्म. म्हटलं होतं मग ते म्हणे आता हा. कोण म्हटलं अहो आता कोणत्या काळात जगतो तो आता तर तेव्हा म्हणजे होतं म्हणजे काय आमचं काय प्रेम बी नव्हतं आम्ही नुसतं बोलायचं तेव्हाच हा. प्रेम कसं राहायचं माहिती का फक्त एकमेकाकडे बघितलं तरी बसला हा. आणि आताचा प्रेम एकमेकाला हॉटेलला नेल्याशिवाय प्रेमच सिद्ध होत नाही हा तेव्हा नुसती स्माइल जरी दिली ना हा. असं वाटायचं बाई किती बाबा. प्रेम करतो ना हा माझ्यावर. हा मग हे असे कपडे घालून प्रेम दाखवायचं अरे पण त्याला काळा शर्ट आवडायचा ना अहो म्हणून पण काळा- गावात तू होईल ना तुमच्या नावाची सरपंच किला उभे राहिले ते तुम्ही पडले ना पण त्याचं काय पडली तर तुम्हाला जवळच्यानीच पाडलं तो हा. सोमड्या सोमडा काय एकटाच भेटला होता तर का? मला हा. मतदान नाही दिलं म्हण हे बघ तुला एक सांगू का हा. आपले कर्म चांगले ठेवायचे हा. बाकीचं तिकडे काही पण हो. बरं माझे काम तुम्हाला मी चांगले आलो आहेत, एक मी गोष्ट लोड घेत नाही. सांगायला मला हे बघ तुझं 5 गोष्टी ऐकायच्या अहो, नाहीये. तुमच्या आज महत्वाची आहे get ना. together आहे मला हो, तिकडे get जायचंय, together माझा गेला. मूड खराब करू नको Get- मला तिकडे जायचंय. ऐका ना तुमच्या महत्वाची गोष्ट आहे हे बघ मी आधीच आहे ना तुला सांगू का आमच्या सगळे कॉन्ट्रॅक्ट करून गेट हो, टुगेदर सर. सगळ्यांनी 2-2, 4-4 हजार रुपये भरलेले. घुगे सरपंचाचं प्रेमपत्र भेटले मला गपरे गुगे सरपंचाचं प्रेमपत्र. अरे त्या गुगेला हा बायको भेटली नाही लवकर ते कधी कोणत्या बाई सोबत बोलत नाही त्याचं प्रेमपत्र सापडून कसं. ये पा त्याच्या घराच्या बाजूला काय लिहिले माझे प्रिय गुगेजी सरपंच अयो कोण लिहिलंय. आता आता कसा भेटला आपल्या तावडीत बस बस गाडीवर बस हा? पटकन. चला डायरेक्ट त्याच्याकडे जाऊ डायरेक्ट सखू मावशी सांगितलं अख्खा का? गाव गोळा करा चला चला पटा 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 का हो सरपंच काय करताय इथं? काय होतंय नाही बसलो ते प्लॅन एस्टिमेट काढत होतो काय प्लॅन आपल्या गावाला गटार मंजूर झाली ना हा. गटार रस्ता हा. त्याची प्लॅन एस्टिमेट लिहून आणि पाठवावं लागतं ना साहेबांना प्लास्टिक नालेकपणा करताना प्लास्टिक काय? नामकं पाठवते नालायकपणा मग मी? सगळ्या गावात चर्चा झाली तुमची काय तुम्ही बाई ठेवली म्हणे की बाबू मग तुमच्या तोंडाला काय हाड आहे का नालेकपणा नाही नाही करू माणसाने असा नाही हा गावात लेडीज राहता पोरी सोरी राहता हो, सगळं- सरपंच असं केलं तर कसं काय? मला तत्वज्ञान शिकायची गरज नाही मी सरपंच आहे मग कसं गावचा काय? प्रतिष्ठित माणूस आहे मला वाटलं म्हणून मी तुमच्याकडे आले हा हा हे बोल आणि ना. एक कसं आहे तुम्ही वयस्कार मी वयस्कार 2 गोष्टी समजून सांगू बुवा पण अख्ख्या गावात चर्चा झाली ना तुमच्या नावाची. ते गाव जाऊ द्या तिकडं का बरं जाऊ तुमचं द्या? काय म्हणणं आहे मला बोला बरं मग तुम्ही डायरेक्ट आता एवढं प्रत्येकाच्या तोंडी आहे हा. का तुम्ही असं करताय म्हणून बाई ठेवली हम्म. हे शोभत नाही पण सरपंच अहो, तुम्हाला. काय बोलतात हा? सोबत का तुम्हाला हे असं कसं बोलणं काय शोभत नाही हा जग चावळतं म्हणून मी तुमच्याकडे आली ना. कोणी सांगितलं तुम्हाला बाई कोणी ठेवली सांगितलं म्हणजे अहो बाई ठेवायचं अख्ख्या वय आहे का? गावात झालं अजून येतील पण हा बाई तुमच्याकडे. ठेवली असेल तर मी वावरामध्ये कामाला बाया ठेवतो भो अजून 1-2 जण येतील तुमच्याकडे पा कशाला येस सांगायचं. 5 चप्पल नाही का माझ्यावाले आले कसं काय तर चप्पल दाखवा सरपंच अहो लाज वाटायला लाजा सोडल्या, पाहिजे लाजा. वय गेली पण सोयाचा घ्या. पत्ता नाही. तर तुम्ही- तुम्ही म्हणलं तसंच झालं कसं झालं का नाही हे दोघं जण तोच विषय घेऊन आले काय ना हा तोच विषय घेऊन आले का अहो सरपंच सगळं गाव डोळ्यांना दिसतंय का डोळ्यांना थुकू लागलं गुगेचं नाव घेतलं ना हो लोकं डोळ्यांना मारायला दिसतंय पैसा. का अहो, गोगलला. झालं काय काय झालं अहो तुम्हाला गरज काय तुमची बायको निघून गेली आम्हाला वाटलं हा. ती चांगली नव्हती म्हणून निघून गेली. बरोबर आहे हा. भांडण झालं आमच्या दोघं नवरा बायकोचं तुम्ही चांगले नाही म्हणून ती निघून गेली. अहो तुम्ही नीट असे तुम्हाला या वयात हे धंदे करायला सुचता का अहो तुम्हाला एवढीच हाऊस येते तर गोव्याला जा ना. अरे तुम्ही देवा काय अरे करता? काय चावलं राहिलं तुम्ही तोंड पाय, गावामध्ये तोंड पहा ना. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो अहो आम्ही सांगतो आमच्या नवऱ्यांना बघा ते घुगे साहेब किती कष्ट करता किती एक प्रामाणिक वागता. बरोबर आहे बा. आता- ही टोपी पहा ना, आता टोपी. लाज वाटत मला लाज. ऐक टोपीच्या कोणाला आहे ना बट्टा आहे बट्टा हा हा ही ना? डवळी टोपी हे बघ जरा काही नाही. जरा नीट समजून सांगशील का काय काय झालं काय समजून घोडं सांगायला मारलं राहिलं मी? तुमचं? काय घोडं मारलं हो हे धंदे करायचं काम याच आहे त्या याची वय आहे सोन्याचं बाई. गावातले पोर याची वय आहे. इकडं आम्ही वय आहे. तसंच मारायला आलो आणि इकडे पहा ना कालून वरून पिकला मला तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही का कसं कोण म्हणतं मोकळं मोकळं बोलले. केस आखे पांढरे झाले दाढीचे पांढरे झाले हा? मिशांचे पांढरे झाले हा? अजून काय काय झाले असं हा? तर तुम्हाला काय लाज वाटत नाही सरपंच म्हणून मला थू असं हे? असं वाटायला लागलं अहो, एवढं मानायचे मी सरपंच साहेब तुम्हाला अहो माना अजून तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे अजून एकदा दोनदा काय थुका समज? काही मी काही माझ्या समज या नाही डोळ्यांनी बरं तुम्ही एकदा दोनदा थुकावं यांच्या नावाला तुका अरे म्हणे. काय तुकान काय अहो, नाही तुमच्या तिथं हा? पडलं आणि तुला थुकायचं थुका पडलं तुम्ही सरपंच साहेब
तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या, बाकीचं मला माहित नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. मी धुतला तांदूळ आहे, मी धुतला तांदूळ. तुमचा तांदूळ तिकडे चुलीत घाला, मला राजीनामा द्या. हा. अजिबात नाही देणार तर राजीनामा द्या. माझी चूकच सांगा ना तुम्ही. सरपंच राजीनामा द्या. हे कल्ला नका करू मी काय तुम्ही. म्हणते तुम्ही राजीनामा द्या हं. आणि स्वतःला उभं करायचं. अजिबात नाही, बरं. अजिबात सरपंच राजीनामा द्या. माझे अजून 2.5 वर्ष आहे, 2.5 वर्ष. तुम्ही म्हातारपणी देऊन टाका करायला तिकडे. लागले तर परत पोट निवडणूक होणार. मग? हा का? परत स्वतःच्या आईला निवडणूक निवडून देणार करणार आम्ही. आणि परत आता तुमचा राजीनामाच घेणार. तुम्ही काही बी आरोप केले ना तरी मी खुर्ची सोडणार नाही. 2.5 वर्ष बसणार म्हणजे बसणार. आम्ही गावातले लोक अर्ज करू करू तुमची खुर्ची खाली तुम्ही अर्ज करा आणि तर काही करा. गावामध्ये हो, तुमचे नीट नीट प्रेमपत्र यायला सोयी लागले. खाली बोला, सोयी खाली बोला. हा? प्रेमपत्र गावात यायला लागले. काय तुमची हे ठेवायची हो? प्रेमपत्र मग त्याला मग आता काही समजा ना काय. सरपंचाचं नाले कोय लागली तर मागली काय public होईल ना. करते बाया, काय करते गावातल्या? अहो मी शासनाला पत्र लिहून देऊन मला कंटाळा येतो. मला प्रेम Public चांगली वागेल का? खोटं वाटतं ना. हे बघा, माझे प्रिय घुगेजी सरपंच घ्या. काय आहे? आणि काय आणि तुमचं काय म्हणणं आहे मग या चिठ्ठीवर? हे तुमचं प्रेमपत्र आहे. प्रियकरांनी टाकलेलं, प्रियसीने टाकलेलं. मला हसू येतं या वयामध्ये आणि हे असं करील कमी. अहो मला अजिबात वेळ नाहीये. हा, मला बायको संग बोलायला वेळ नाही म्हणून तिला मी काढून दिलं माहेरी. हा, आणि तुम्ही खुशाला असे आरोप करू राहिले. जिरवता तुम्ही हसून. सोन्यासारख्या माणसावर असे आरोप करू राहिले तुम्ही. झालं का बोलून तुमचं वालं? आता 2 शब्द बोलू कमी. गावातील आहे ना प्रत्येक माता भगिनी ह्या माझ्या बहिणी समान आहे आणि शाळेमध्ये मी प्रतिज्ञा सुद्धा घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा घेतलेली असेल का? भारतीय माझे बांधव आहे सगळेजण. घेतलेले ना. तशी प्रतिज्ञा घेतलेली आहे. आणि राहिला हा चिठ्ठीचा प्रश्न, तर ही चिठ्ठी आहे ना एकदा तुम्ही पूर्ण उलगडून बघा. उलगाडा तुम्ही हा, तुमच्या हाताने. हे काय वर लिहिलेलं माझे आहे? प्रिय हा बघा, माझे प्रिय घुगेजी सरपंच. हा. आणि खाली काय लिहिलेले आहे? आपली लाडकी म्हैस. ही राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ह्या म्हशीने म्हणजे मी भाग घेतलेला आहे. दुधाला जास्त देते ही म्हैस आणि त्याच्यासाठी ही चिठ्ठी लिहिली प्रेमाने मी. आणि तुमचा काय गैरसमज झाला? गर्लफ्रेंड पळू नको आता थांबा इथं. पळू नको. तुला लाज वाटली पाहिजे काही? हा? सरपंचाबद्दल यायो, बाबो, यायो, ओ, बाबो, काय गेलं झालं? रे. करशील का अशी बात? नाही ना. आता मी याचे आपण नुकसानीचा दावा दाखल करतो. सरपंचाची बदनामी केली म्हणून. नाही हा. माफ करा. बघत नाही काही नाही. माझ्याकडे मी दिला आणून. हा? हो सरपंच साहेब, चुकलं माफ बरं. करा. नाही नाही आमचं. नाही, अहो मी प्रतिष्ठित माणूस सरपंच आहे. हो, चुकलं काय माफ अंडू करा. पांडू वाटतो का? मी आता आपण नुकसानीचा दावा दाखल हो, करतो. बाबो, माझं गेट टुगेदर बी गेलं आजचं. बाबू माफ करा. म्हणजे तुमचं गेट टुगेदर होतं का? मी गेट टुगेदरला चालले होते. असे कपडे मी गावात घालते का? असं मग घेऊ. मला माफ करा. तर मी चुकी अशी झाली. चुकी झाली माझ्याकडून चुकी झाली. झाली ना? हा. हं. सरपंच साहेब आम्हाला माफ करा. धन्यवाद.